थेपला असेल, भाकरी असेल, थालीपीठ असेल, तर त्यामध्ये हे वेगवेगळी धान्य घालून ते त्यानंतर अप्पे म्हणून असतात. अप्पे, तर त्या अप्प्यामध्ये सुद्धा म्हणजे कर्नाटकातला बहुतेक हा पदार्थ असावा किंवा त्याला कोकणामध्ये हप्पे म्हणतात. हप्पे, अप्पे, तर ते सुद्धा असतात की ज्याच्यामध्ये अनेक द्रव्य घालून ते तयार केलेले असतात. तर अशा कितीतरी पदार्थांची तुम्हाला यादी देता येईल की ज्यामुळे त्या उदाहरणार्थ कारळा म्हणून असतो, कारळ्याची चटणी, तर कारळ्याची चटणी असेल किंवा माईन मूळ असतं त्याचं लोणचं असेल किंवा कारलं त्याचं लोणचं असेल, तर अशा कितीतरी बाबी आहेत की ज्या तुम्ही तुमच्या त्या न्याहारीमध्ये वापरू शकता. आणि ती न्याहारी आरोग्याला उपकारक, मनाला समाधान देणारी, सम्यक आरोग्यामध्ये भाग घेणारी, सम्यक आरोग्याला उपयुक्त अशा तऱ्हेची ती न्याहारी बनवता येते. अशी न्याहारी तुम्ही घ्या. त्या न्याहारीचा ती अशा तऱ्हेची न्याहारी आणखी कोणी करत असेल तर त्याकडून आणखी जाणून घ्या. आणखी जर माहिती मिळाली तर ते आम्हाला जरूर कळवा. आणि अशा तऱ्हेच्या उपयुक्त आहाराचा तुम्ही प्रचार करा आणि ते तुम्ही हॉटेलांच्या मधून, उपाहारगृहांच्या मधून त्याची मागणी करा. म्हणजे मग अगदी 5 स्टार हॉटेलपासून ते एखाद्या छपरीपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी मिळायला लागतील. आणि जशा त्या मिळायला लागतील तसं तसं तुमचं आरोग्य तुमच्या एकट्याचं नव्हे, तुमच्या मुलांचं, तुमच्या आईवडिलांचं, तुमच्या नातेवाईकांचं, तुमच्या गावाचं आणि आपल्या संपूर्ण देशाचं किंवा जगाचं आरोग्य जे आहे ते अशा पद्धतीने आपण जेव्हा प्रयत्न करायला लागतो तेव्हा सुधारण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणूनच त्याला आपण म्हणतो आत्मनो मोक्षार्थम जगद्हितायच. याच्यानंतर आपण काही भाग जाणून घेणार आहोत की न्याहारीनंतर आपण जेव्हा कामाला जातो तेव्हा कामाला जात असताना आपली मनोभूमिका कशी ठरवावी, आपली मनोभूमिका कशी घडवावी आणि आपली मनोभूमिका कशी परिवर्तित करावी किंवा आविष्कृत करावी त्याचा आपण आढावा घेणार आहोत पुढच्या भागात. आपण आता न्याहारीबद्दल पाहिलं, म्हणजे नाश्ता, ब्रेकफास्ट. आणि आपण कित्येकदा म्हटल्याप्रमाणे आपण जो जो विचार करतो, जे जे करतो, त्याचा जे जे काम करतो किंवा जे जे खातो किंवा जे जे व्यायाम करतो, जे कपडे घालतो, जे संगीत ऐकतो, जे सुगंध किंवा परफ्युम्स वापरतो, अशा प्रत्येक गोष्टीमधून आपल्याला आत्मोन्नती साधायला जर मिळाली तर तुमच्या जीवनाचं सार्थक होत असतं. म्हणून तुमची न्याहारी झाल्यानंतर तुम्ही तुमचे कपडे व्यवस्थित घालणं हे सगळं मी काय तुम्हाला सांगायला नाही. पण मला इथे एक आठवते ती गोष्ट अशी की आम्ही हॉस्टेलला असताना आमचा एक मित्र कॉलेजला निघाला होता. तो कॉलेजला निघाला त्यावेळेला संपूर्ण त्याने एप्रन वगैरे घातलेला होता आणि खांद्यावर त्यानं पिवळा टॉवेल टाकलेला होता आणि तसाच तो लेक्चरला निघाला होता. तर याच्यातून तुम्हाला काय लक्षात येतं की तो माणूस लेक्चरला जातोय हे तो विसरून गेलेला होता आणि तो लेक्चरला चालला होता आणि त्याच्या खांद्यावर तो टॉवेल तसाच होता. तर पुष्कळदा तुमच्या अनुभवाला सुद्धा असाल की हे जे पोस्ट असतं ज्याला आपण झिप म्हणतो, तर ते झिप उकडे ठेवून लोक जात असतात. काही वेळेला काही जण आपलं जे बटन आहे ते बटन, वरचा बटन खाली आणि खालचा बटन वर, अशा तऱ्हेनं लावून जात असतात. काही लोक शर्ट उलटा घालतात आणि जात असतात. तर अशा तऱ्हेच्या ज्या गोष्टी आहेत किंवा काही लोक काही गोष्टी विसरून जातात. काही लोक चष्माच विसरतात, काही लोक पेन विसरतात, काही लोक किल्ली विसरून जातात. तर हे काय दाखवतं की तुमचं मन हे स्थिर नाही आहे, चंचल झालेलं आहे, डिस्टर्ब झालेलं आहे आणि अस्थिर झालेलं आहे. ते वाहत कुठेतरी गेलेलं आहे. आणि जिथे तुमचा व्यवहार, तुमचा व्यवसाय हा त्याच्या दृष्टीनं आवश्यक जे आहे त्याच्या दृष्टीनं काम करण्याच्याऐवजी एकीकडे तुमचं मन, दुसरीकडे तुमचे विचार आणि तिसरीकडे तुमचं शरीर, अशा तऱ्हेनं जेव्हा होत असतं तेव्हा तुम्हाला केवळ मानसिक त्रास होतो अशातला भाग नव्हे, तर तुमचा व्यावहारिक त्रास होतो, व्यावसायिक त्रास होतो, नुकसान होतं आणि त्याचा परत तुम्हाला मानसिक त्रास होतो. म्हणजे आधी मानसिक त्रास, त्याच्यातून नुकसान, पुन्हा मानसिक त्रास, आधी मानसिक त्रास, पुन्हा शारीरिक तुमचं नुकसान किंवा शरीराला तुमच्या धोका
आणि पुन्हा मानसिक त्रास, अशा तऱ्हेचे दुष्टचक्र चालू होऊ शकतं. म्हणून तुम्ही जे व्यायाम किंवा देवपूजा किंवा अग्निहोत्र किंवा न्याहारी हे सगळं उत्तम जसं करता, त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या व्यवसायाला जाण्यापूर्वी ज्याला कलेक्टिंग युअर सेल्फ मीन्स कॉम्पोजिंग युअर सेल्फ, ते कॉम्पोजर ज्याला म्हणतात, म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा स्वतःला कॉम्पोज करणं, म्हणजे एकसंघ करणं याची आवश्यकता असते. फोकसिंग युअर माइंड ऑन व्हॉट यू वॉन्ट टू डू इन युअर जॉब थ्रू आउट द डे. आता हे करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट कोणती असेल तर पुन्हा तुमचं जे अधिष्ठान आहे त्याची तुम्हाला स्वतःला आठवण करून घेणं. पहिली गोष्ट अशी की ॲक्सेप्ट युअर सेल्फ अनकंडिशनली, लव युअर सेल्फ अनकंडिशनली, रिस्पेक्ट युअर सेल्फ अनकंडिशनली. स्वतःला तुम्ही स्वीकारा जसे आहात तसे, स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःचा आदर करा, अशा तऱ्हेची एक भावना असते. त्याच्यासारखी दुसरी भावना म्हणजे ॲक्सेप्ट अँड कॉन्कर. जी परिस्थिती आहे तुम्ही स्वीकारा. भगवण्यासारखं पळपुट्यासारखं जेव्हा आपण पळायला बघतो, त्याच्यापासून दूर जायला बघतो, तेव्हा आपल्या पदरामध्ये निराशा आणि वैफल्य पदरात पडतं. सकाळी सकाळी उठून तुम्हाला जेव्हा तुमच्या कामावर जायची भीती वाटते, तेव्हा असे लाखो लोक असतात की ते कामावर जाण्याच्याऐवजी दुसरीकडे कुठेतरी जातात, मटका खेळायला जातात, आणखी कोणतरी प्रेमाच्या व्यक्तीकडे जातात, किंवा बाजारात जातात, किंवा एखादा व्हिडिओ गेम्स जे असतात ते खेळायला जातात, किंवा आणखी कुठे नशा करायला जातात. त्यांना जी परिस्थिती वाईट आहे असं वाटत असतं, तो भ्रम असतो. म्हणून हे जी धारणा आहे, हे जे अधिष्ठान आहे, ॲक्सेप्ट युअर सेल्फ अनकंडिशनली, तसंच ॲक्सेप्ट द सिच्युएशन अनकंडिशनली, ॲक्सेप्ट युअर सेल्फ अनकंडिशनली, लव युअर सेल्फ अनकंडिशनली, रिस्पेक्ट युअर सेल्फ अनकंडिशनली, ॲक्सेप्ट युअर हाऊस, युअर फॅमिली, युअर जॉब. म्हणजे तुमचं जे कुटुंब आहे, तुमची जी नोकरी आहे, तुमचा जो व्यवसाय आहे, त्याच्यावर ते तुम्ही स्वीकारा, त्याच्यावर प्रेम करा आणि त्याला आदर द्या. तेव्हा मग काय होतं की तुमच्यातला जो पळपुटेपणा असतो तो निघून जातो. म्हणून ॲक्सेप्ट अँड कॉन्कर. परिस्थिती जी आहे थोडक्यात सांगायचं तर ॲक्सेप्ट अँड कॉन्कर, ॲक्सेप्ट अँड असेंड, हा जो भाग आहे त्याच्यात जी परिस्थिती आहे तुम्ही घ्या. म्हणून मराठीत आपल्या ह्याच्यात म्हणतात की आली अंगावर तर घेतली शिंगावर. भगवण्यासारखं पळून जायचं नाही. आणि तुम्हाला मी खात्री देतो की जिथे जिथे तुम्हाला भय वाटत असतं ते तुमच्या मनाचे खेळ असतात, आणि मनाच्या खेळामधून त्याच्यामध्ये आपण अडकून पडतो आणि संपूर्ण दिवस आपला जो आहे तो खराब करतो. म्हणून न्याहारी झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला कॉम्पोज करणं, स्वतःला स्थिर बनवणं आणि स्वतःचं जो ध्येय आहे, आजच्या दिवसात आपल्याला काय करायचं आहे ते मनामध्ये आठवून घेणं. तुम्ही कॅलेंडर बघा, त्याच्यात तुम्हाला अनेक गोष्टी दिसतील. त्यातून तुम्हाला एखाद्याचा वाढदिवस आहे लक्षात येईल, एखादी परीक्षा आहे एखाद्याची हे लक्षात येईल, किंवा एखाद्याचं लग्न आहे लक्षात येईल. त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही कॅलेंडर बघितलं की लक्षात येतील. आणि त्याचप्रमाणे तुम्ही काल जे काय ठरवलेलं होतं करायचं ते तुमच्या समोर असेल. त्याप्रमाणे पहिली गोष्ट जर तुम्ही काय करत असाल, म्हणून त्याला काय म्हणतात, ॲक्सेप्ट, लव अँड रिस्पेक्ट असं जेव्हा म्हणत असतो, तेव्हा पहिली गोष्ट मनात लक्षात घ्या की देवानं किंवा ईश्वरानं किंवा निसर्गानं तुम्हाला ही सुवर्ण संधी दिलेली आहे स्वतःला आविष्कृत करण्याची, टू एक्सप्रेस युअर सेल्फ. स्वतःचे जे अंतःकरण आहे त्यातला जो सद्भाव आहे, स्वतःमधली जी चांगली वृत्ती आहे, स्वतःमधली जे चांगली धोरणं आहेत, चांगल्या इच्छा आहेत, चांगले संकल्प आहेत, त्यांना आविष्कृत करण्याची तुम्हाला एक सुवर्ण संधी मिळालेली आहे. म्हणून तुम्ही आनंदानं देवाचे आभार माना आणि त्या उत्साही मनानं जेव्हा तुम्ही ठरवता की आता मला आपल्या नोकरीवर जायचं आहे, तेव्हा तुमच्यामध्ये एक नवीन उमेद तयार होत असते, एक क्रिएटिव्हिटी, सृजनशीलता तयार होत असते. आणि ती सृजनशीलता घेऊन, ती क्रिएटिव्हिटी घेऊन, ती निर्मिती क्षमता घेऊन, तो उत्साह घेऊन, ती स्फूर्ती घेऊन तुम्ही तुमच्या व्यवसायाला निघा. मग तो तुमचा डॉक्टरी व्यवसाय असेल, वकिलाचा व्यवसाय असेल, शिक्षकाचा व्यवसाय असेल, शेतकरी असाल तुम्ही किंवा काही असाल. पण ही भावना तुम्ही जेव्हा मनात घेता तेव्हा पुढच्या तुमच्या दिवसभराच्या कार्यात कसा फरक पडतो ते आपण जाणून घेऊया पुढच्या टप्प्यात.